दौंड तालुक्यातील अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबाराची घटना घडली आणि याच्यावर आक्रमक होत शिवसेना उभाटा गटाच्या वतीनं जे आहे ते पोलिसांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनात काय नेमकं म्हटलंय याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत उभाटा गटाचे कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। आज तुम्ही डीवायएसपींची भेट घेतली आणि डीवायएसपींना एक निवेदन दिले, त्या निवेदनात नेमकं काय म्हटलंय? निवेदनामध्ये आमचं एकच म्हणणं आहे की या जे कला केंद्रावरती जो या ठिकाणी गोळीबार झालेला आहे त्या गोळीबाराची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे आरोपी आहेत, मग ते आमदार असेल, त्याचा भाऊ असेल अथवा त्याचे नातेवाईक असतील, त्या सगळ्यांना तुर्तात अटक झाली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या महिलेवरती त्या ठिकाणी गोळीबार झालेला आहे, परंतु हे ते गोष्ट नाकारत आहेत। कला केंद्रामध्ये ते सर्व लोक एकत्र होते आणि एका बंदिस्त खोलीमध्ये तो गोळीबार झालेला आहे, म्हणजे तो ठरवून केलेला प्रकार आहे। आणि तो जो रिव्हॉल्वर बाळगतो ती व्यक्ती तेवढी सत्सद विवेक बुद्धी त्याच्याकडे असते तरच त्याला लायसन दिलेलं असतं। ते रिव्हॉल्वर कुठं वापरायचं, कुठं बाहेर काढायचं, त्याचा वापर कुठं करायचा। तुम्ही बोलताना असा मोठा आरोप करतायत की त्या महिलेवर गोळीबार झालाय म्हणून। हो, 100% त्या महिलेवरतीच गोळीबार झालेला आहे, परंतु तो गोळी चुकून त्यांचा तो जो नियम आहे तो चुकलेला आहे आणि तो नियम त्या भिंतीवरती गेलेला आहे। मी तर तुम्हाला ठामपणे सांगतो, गोळी एकच नाही झाडलेली, त्याच्या अगोदर 3 वेळा प्रयत्न झालेले आहेत, 3 वेळा ती गोळी अडकलेली आहे आणि 3 वेळा गोळी अडकल्यानंतर चौथ्यांदा ती गोळी सुटून त्या भिंतीमध्ये घुसलेली आहे। 3 वेळा गोळी अडकल्यामुळं ते समोरच्या ज्या कोण त्या कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या या महिलेसह इतर जे कोण लोक होते ते सावध झाले आणि त्यांनी बचावाचा पवित्रा घेतला, म्हणून त्या ठिकाणी त्यांचा जीव वाचलेला आहे। खरं तर तुम्ही अनेक गंभीर आरोप करताय, कारण जे तक्रारीमध्ये म्हटलेले ते असं म्हटले आहे की त्यांनी हवेत गोळीबार केला आणि त्याच्यानंतर ती महिला चक्कर येऊन पडली आणि ते झाल्यानंतर हे बाकीचे सगळे फरार झाले। साहेब, हे न पटण्यासारखं, हवेत गोळीबार करायला ती रूम बंदिस्त आहे, बंदिस्त खोलीमध्ये हवेत गोळीबार होऊच कसा शकतो? हवेत गोळीबार करताना ती जागा रिकामी, प्रेमायसेस ओपन पाहिजे ना। तुम्ही त्या बंदिस्त खोलीमध्ये जर तो गोळीबार करता, त्याच्यामध्ये 8-10 लोक त्या रूममध्ये, जास्तीत जास्त 200 स्क्वेअर फूटची रूम असेल, त्या 200 स्क्वेअर फूटच्या रूममध्ये जर 8-10 लोक असतील आणि त्याच्यामध्ये जर गोळीबार झाला तर नक्कीच ती बाउन्स होऊन सुद्धा गोळी म्हणजे भिंतीला झटकून रिटर्न येऊन सुद्धा त्याच्यामध्ये कोणाचा तरी जीव जाऊ शकत होता ना। त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणूच शकत नाहीये हवेत गोळीबार झालाय म्हणून। 200 स्क्वेअर फूटच्या रूम मध्ये तुमचा जर गोळीबार होत असेल तर तो 100% जाणून बुजून कोणाला तरी मारण्याच्या हेतूनेच केलेला आहे आणि याच्यावरती मनुष्यवधाचाच गुन्हा किंवा मनुष्यवध करण्याच्या हेतूने केलेला गोळीबार अशा प्रकारचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे। तुम्ही अशी मागणी केलेली आहे पोलिसांकडे की आता 100% आम्ही तसं त्याच पद्धतीने मागणी करतोय, कारण हे सरकार जे हे शेंड सरकार आहे, म्हणजे गृहमंत्री आहेत, हे गृहमंत्री त्या हिशोबाशीच राहिलेले आहेत। गृहमंत्र्यांच्या समोर जर त्यांच्या लॉबिंगमध्ये जर त्या ठिकाणी जर मारामारी होत असेल तर हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय हे त्यांनीच उत्तर दिलं पाहिजे। त्यांच्याच पक्षाचा एक युवक, प्रभारी युवक काय सूरज चव्हाण, तो जर त्या ठिकाणी निवेदन द्यायला गेल्यानंतर सुद्धा जर मारहाण करत असेल तर यांची मानसिकता कुठपर्यंत बदललेली। त्या दिवशी पालकमंत्र्यांचा वाढदिवस होता, पालकमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीचे पालकमंत्र्यांना दिलेलं खूप मोठं गिफ्ट आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला नक्की सांगेल। खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की पोलिसांनी दिरंगाई केली किंवा माहिती लपवण्याचा प्रयत्न केला, असे देखील पोलिसांवरती आरोप होत आहे। आता त्या बाबतीत आम्हाला पोलिसांवरती जास्त दोष देता येणार नाही, कारण पोलीस त्या ठिकाणी तपासायला गेले, परंतु जर ते कला केंद्राचे प्रमुखच त्या ठिकाणी जर सांगत असेल, खोटं बोलत असतील की या ठिकाणी अशी घटनाच घडलेली नाहीये, तर पोलीस त्यांच्या पद्धतीने तपास त्या ठिकाणी 100% करतात। परंतु मला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून पोलिसांना असं सुचवायचंय की जर ती मला सुरुवातीला जर खोटं बोलत होती की या ठिकाणी अशी घटनाच घडलेली नाहीये, तर त्या कला केंद्र प्रमुखांच्या नावाने सुद्धा या ठिकाणी गुन्हा 100% दाखल झाला पाहिजे, कारण गुन्हा लपवण्यामध्ये ते सुद्धा साथीदार आहेत आणि गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केलं असं सुद्धा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे। खूप खूप धन्यवाद। तर हे होते शिवसेनेचे उभाटा गटाचे कार्यकर्ते, त्यांनी जो आरोप केलाय तो गंभीर स्वरूपाचा आहे, त्याच महिलेवरती गोळीबार करायचा होता असं त्यांचं म्हणणं आहे। आता या संदर्भात आणखी काय माहिती पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा, यवत, दौंड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।